मी या व्हिडिओमध्ये फास्ट ट्रॅक मध्ये फ्रॅक्शनचे फक्त महत्वाचे कीवर्ड्स आणि बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर करणार आहे. अधिक प्रॅक्टिस वगैरे तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकचा आधार घेऊन कंप्लीट करायचा आहे, लक्षामध्ये घ्या. म्हणजे आतापर्यंत मी तुम्हाला फ्रॅक्शन हा मूळ कन्सेप्ट सांगितला, त्याची रिक्वायरमेंट काय आहे ते सांगितलेलं आहे. किंवा आपल्याला बऱ्याचदा हे असा प्रश्न पडतो, हे फ्रॅक्शन दिला कशासाठी, याचा आमच्या लाईफ मध्ये काय रोल आहे. काही गरज असली तर शिकण्यात मजा आहे, अदरवाइज व्हाय टू लर्न द फ्रॅक्शन है ना. आधीच डोक्याचं दही व्हायला लागलेलं आहे सगळ्या विषयांचा अभ्यास करून, आणि त्याच्यामध्ये रेग्युलर संख्या आता कुठेतरी कळायला लागल्या, तर मग ह्या फ्रॅक्शनचा जन्म आहे. म्हणजे आपल्यासाठी सगळं टेन्शनच काम वाटतं. पण काळजी करू नका, याची आपल्याला गरज काय आहे हे या व्हिडिओतून तुमच्या क्लिअर होणारच आहे. शिवाय फ्रॅक्शन कसे प्रेझेंट करायचे, कसे मांडायचे, त्याची मांडणी काय, त्याचे कंपोनंट काय, फ्रॅक्शनचे वेगवेगळे टाइप्स काय असतात, त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी क्लिअर होणार आहेत. ओके, सो बी विथ मी अप टू द एंड ऑफ दिस व्हिडिओ. एंड पर्यंत राहा. लेट अस लर्न अबाउट सम स्पेशल फ्रॅक्शन्स. आउट ऑफ दोज द व्हेरी फर्स्ट इज द क्वार्टर और अ क्वार्टर, ज्याला मराठीत आपण पाव असं म्हणतो. क्वार्टर म्हणजे नेमकं काय बाबा, एक लक्षात घ्या, व्हेरी सिंपल. Suppose I have a rectangle here. मी समजा या ठिकाणी रेक्टँगल काढलेला आहे. When I make 4 equal parts of this rectangle, या रेक्टँगलचे जर का मी 4 समान भाग केले, ओके, तर या 4 पैकी प्रत्येक एक भाग जो आहे त्यालाच क्वार्टर असं म्हणतात. मग आता रेक्टँगल हे तुम्हाला समजावं म्हणून वापरलेलं एक उदाहरण आहे. सपोज आय हॅव दिस डस्टर, माझ्याकडे हे माझं डस्टर आहे. याचे जर मी समान 4 भाग केले, इफ आय डिवाइड और कट दिस डस्टर इनटू 4 इक्वल पार्ट्स, देन ईच वन पार्ट ऑफ दिस डस्टर इज कॉल्ड एज अ क्वार्टर. आय विल रिपीट द डेफिनेशन. व्हेन आय कट एन ऑब्जेक्ट, आता इथे डस्टर आहे, कुठली वस्तू असू शकते. व्हेन आय कट एन ऑब्जेक्ट इनटू 4 इक्वल पार्ट्स, then each of the parts, so every part, every small part, total 4 parts, so every small part out of the 4 parts is called as the quarter. जेव्हा एखाद्या वस्तूचे 4 समान भाग केले जातात, when I cut an object into 4 equal parts, त्यावेळेला त्या प्रत्येक छोट्या भागाला त्या वस्तूचा पाव भाग किंवा क्वार्टर असं म्हणतात. In the same manner, look at the board. This is the rectangle and I divide this rectangle into 4 equal parts. Then each one is called as a quarter. म्हणून त्यातल्या प्रत्येकाला आपण काय म्हणतो, क्वार्टर असं म्हणतो. Let us write the definition. So my dear friends, here on the board there is definition. When an object is divided equally into 4 parts, then each of them is called as a quarter. जेव्हा एखाद्या वस्तूचे 4 समान भाग केलेले असतात, तेव्हा त्यातल्या प्रत्येक भागाला एक क्वार्टर असं म्हणतात. म्हणजेच एक लक्षात घ्या, जर का हा अशा फॉर्मॅट मध्ये अखंड असता तर याला आपण काय म्हणालो असतो, वन होल म्हणालो असतो. वन होल म्हणजे एक पूर्ण, अखंड, संपूर्ण. पण आता मात्र हा वन होल आहे का, नाही, त्याचे 4 इक्वल पार्ट्स केलेले आहेत. म्हणून हा काय आहे, हा एक क्वार्टर आहे. बघा, हा पहिला भाग एक क्वार्टर आहे, हा दुसरा सुद्धा एक क्वार्टर, तिसरा सुद्धा एक क्वार्टर आणि चौथा एक क्वार्टर. असे 4 क्वार्टर्स इथे तयार होतात, लक्षामध्ये ठेवा. आणि मग म्हणून क्वार्टर लिहिण्याची पद्धत काय, व्हॉट इज द रायटिंग मेथड. इन द क्वार्टर 1 इज ऍट द प्लेस ऑफ न्यूमरेटर अँड 4 इज ऍट द प्लेस ऑफ डिनॉमिनेटर. हाऊ टू राईट द फ्रॅक्शन दॅट वी हॅव लर्न जस्ट बिफोर. आताच तर आपण शिकलो फ्रॅक्शन लिहायचा कसा. एखाद्या वस्तूची केलेले टोटल पार्ट्स कुठे लिहायचे, डिनॉमिनेटरला. ही एक वस्तू होती, तिचे टोटल पार्ट्स किती केले, 4, तर 4 कुठे लिहिलं, डिनॉमिनेटरला. पैकी कोणता पण एक, कोणताही एक, त्याला काय म्हणायचं आहे, क्वार्टर म्हणायचं आहे. मग क्वार्टरचं प्रेझेंटेशन कसं आलंय, 1/4 लिहित असताना 1/4 या फॉर्मॅट मध्ये लिहितात. बरेच जण याला वेगळ्या फॉर्मॅट मध्ये पण लिहितात. तो वेगळा फॉर्मॅट कुठला आहे, तर तो आहे 1/4 या फॉर्मॅट मध्ये लिहिला तरी सुद्धा चालेल, काही अडचण नाही. मग 1/4 लिहा किंवा 1/4 तरी लिहा. किंवा तिसरं, आता ह्यालाच आपण काय म्हणतो, ऑर अ क्वार्टर. अ क्वार्टर, ओके. म्हणजे ह्या 2-3 फॉर्मॅट मध्ये सेम फ्रॅक्शन आपण रिप्रेझेंट करू शकतो, रिटन स्पेलिंग फॉर्मॅट मध्ये. तोच फ्रॅक्शन असा 3 वेगळ्या पद्धतीने लिहिला जाऊ शकतो, हे लक्षामध्ये घ्या. मग हे बघा, हा एक क्वार्टर आहे म्हणजे 1/4 आहे, परत हा 1/4च आहे, परत हा सुद्धा 1/4च आहे, परत हा सुद्धा 1/4च आहे.
आता फ्रॅक्शनची ऍडिशन करायची पद्धत सांगतो तुम्हाला. काय पद्धत आहे लक्षात घ्या. जर ह्याची ऍडिशन केली आपण तर आन्सर 1 आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? आन्सर 1 आलं पाहिजे. कारण हा मुळात किती आहे? 1च आहे. त्याचे 4 तुकडे केलेत. आता अशा वेळेला ऍडिशन कशी करायची? आणखीन एक नियम लक्षात घ्या. व्हेन द डिनॉमिनेटर इज सेम देन जस्ट डू द ऍडिशन ऑफ न्यूमरेटर्स. जर सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत तर सगळ्या न्यूमरेटरची काय करायचे? ऍडिशन करायचे बेरजेमध्ये. आता इथे बेरीजच करतोय ना, मग न्यूमरेटर सगळ्याचे सेम आहे तर एक न्यूमरेटर डिनॉमिनेटर सगळ्यांचे सेम आहे तर एक डिनॉमिनेटर कायम ठेवा, कॉमन घ्या बाजूला. ऑल डिनॉमिनेटर्स आर सेम. So when denominators are equal or when the denominators are same, that time do the addition of numerators. छेद सारखा असताना अंशाची बेरीज करावी माय. ठीक आहे. तर मग 1 अधिक 1 म्हणजे 2 अधिक 1 3 अधिक 1 4. काय आलं फायनल? 4/4. करा बरं भागाकार. 4/4 म्हणजेच काय असतं रे बाबा? बरेच जण टेन्शन मध्ये असतात. अरे तो भागाकारच आहे. 4/4 म्हणजेच 4 डिवायडेड बाय 4. 4 1 4, 4 - 4 0. आन्सर काय आलं? 1 आलं की नाही? म्हणजे काटछाट आपल्या पद्धतीनं 4 1 4. आन्सर किती आलं? 1 आलं. तर अशा फॉर्मॅट मध्ये तुम्ही क्वार्टर रिप्रेझेंट करू शकता. आता हाफ आणि 3 क्वार्टर्स लागलीच पाहणार आहोत. द सेकंड फॉर्मॅट ऑफ द फ्रॅक्शन अ हाफ. दुसरा फॉर्मॅट ज्याला मराठीमध्ये अर्धा म्हणतो, अर्धा हाफ. तो काय असतो नेमका बघा. साधी गोष्ट आहे. परत मी माझ्या डस्टरचा वापर करतोय. Suppose I have this duster and I cut it into 2 equal parts. Okay. If I cut the duster into 2 equal parts, then each of the small part is called as half. जेव्हा एखाद्या वस्तूचे 2 समान भाग केलेले असतात तर त्या 2 भागांपैकी प्रत्येक छोट्या भागाला अर्धा असं म्हणतात. सो सेम डेफिनिशन आपण इथे रिप्रेझेंट करू शकतो. तर बघूया. पहा रे बाबांनो, लक्ष द्या. So very simple definition here in front of you. When we cut an object equally into 2 parts, जेव्हा कधी आपण एका वस्तूचे 2 समान भाग करतो, then each of them is called as a half. जेव्हा एखाद्या वस्तूचे आपण 2 समान भाग करतो तेव्हा त्या 2 भागांपैकी प्रत्येक भागाला, त्या छोट्या भागाला हाफ किंवा अर्धा असं म्हणतात. आता बघा ना, मगासारखंच उदाहरण आपण घेऊया. तर समजा हा एक आहे रेक्टँगल आणि मग याच्यामध्ये लेट अस मेक 2 इक्वल पार्ट्स. आता बरं, सध्या हा काय आहे? 1 होल आहे. कन्वर्ट करू याला आपण. 2 इक्वल पार्ट बनवायचे. सपोज हा एक पार्ट बनला आणि हा दुसरा पार्ट बनला. कट केलं याला आपण. आता प्रॉपर मला काही इथं इंच पट्टी मीटर पट्टी लावून मेजरमेंट केलेलं नाहीये, त्यामुळे ट्राय टू अंडरस्टँड की हे याचेच 2 इक्वल पार्ट आहेत असं समजा. ठीक आहे ना? नसल समजायचं तर खड्ड्यात जा. आय डोंट केअर. तर मला लक्षात घ्या, हा 1 होल होता. याचे 2 इक्वल पार्ट केले तर प्रत्येक पार्ट हा काय आहे? हाफ आहे. काय आहे? हाफ आहे. आणि 2 हाफ एकत्र आले की परत काय बनणार आहे? 1 होल बनणार आहे. जसं की 4 क्वार्टर एकत्र आले की 1 होल बनला होता, तसं 2 हाफ टुगेदर बिकम्स 1. आता मग हाफ रिप्रेझेंट करण्याची पद्धत काय? लिहिण्याची पद्धत काय? बाबा रे मला सांग, टोटल पार्ट्स किती केलेत आपण? एकाचे 2 केलेले आहेत. मग ते कुठे लिहायचे आपल्याला? डिनॉमिनेटरला. ओके. पैकी कोणताही एक भाग म्हणजे हाफ आहे, मग त्याला कुठे लिहिणार? न्यूमरेटरला. म्हणून हाफ लिहिण्याची पद्धत काय? 1/2. याचं रायटिंग प्रेझेंटेशन पण आपण असं करू शकतो, 1/2. दुसऱ्या पद्धतीमध्ये याला लिहायचं झालं तर आपण असंही म्हणू शकतो 1/2 किंवा अ हाफ. काही अडचण नाही. अ हाफ म्हणा किंवा 1/2 म्हणा, दोन्ही सेमच आहे. 1/2 या फॉर्मॅटमध्ये पण तुम्ही त्याला लिहू शकता. ओके. इथे सुद्धा परत चेक करा. हा भाग हाफ आहे, इकडचा भाग सुद्धा हाफच आहे. आणि जर का या दोघांची ऍडिशन केली तर आन्सर परत एकच यायला पाहिजे. तर बघून घ्या, छेद सारखा आहे त्यामुळं तो कॉमन काढा. छेद सारखा असताना बेरजेमध्ये अंशाची काय करायची आहे? बेरीजच करायची आहे. बरोबर आहे ना? ठीक आहे ना? मग अंशाची बेरीज करा. ती 2 आली, परत बे आलं की उत्तर 1. ठीक आहे ना? बसल्या बसल्या व्हिडिओ शेअर करत चला, लाईक करत चला. असं उगं बसणं बरं नव्हतं. हा, ठीक आहे. तर असो, हाफ या फॉर्मॅट मधला फ्रॅक्शन असा रिप्रेझेंट केला जातो. लेट अस लर्न अबाउट 3 क्वार्टर्स. डिअर फ्रेंड्स, इन फ्रंट ऑफ यू देयर इज अ टायटल विच इज 3 क्वार्टर्स. मराठीत त्याला पाऊण असं म्हणतो आपण. आता हे 3 क्वार्टर्स काय भानगड आली बुवा? तर लक्षात घ्या, व्हेरी सिंपल कन्सेप्ट, डोंट वरी. अगेन सेम फॉर्मॅट. व्हेन वी कट अन ऑब्जेक्ट, परत डस्टर.
डस्टरवर अत्याचार चालू आहे. एनिवे, इफ आय कट दिस डस्टर इंटू अगेन 4 इक्वल पार्ट्स. परत एकदा समजा मी या डस्टरला 4 भागामध्ये डिवाइड केलं इक्वली, then 3 parts together called as 3 quarters. Okay, this 1 quarter, 2 quarters, 3 quarters. Then 3 parts out of the 4 called as 3 quarters. Understand? जेव्हा एखाद्या वस्तूचे 4 समान भाग केलेले असतात तर त्या 4 समान भागांच्या पैकी 3 भागांना एकत्र केला असता जो कन्सेप्ट तयार होणार आहे त्याला आपण पाऊण किंवा 3 quarters असं म्हणतो. सो once again I will repeat the definition in English. When we cut an object into 4 equal parts, then 3 parts out of 4 togetherly called as 3 quarters. Write down the definition. बाबांनो पहा बोर्डवर डेफिनेशन आहे. When we cut an object equally into 4 parts, then 3 parts together are called as 3 quarters. म्हणजे सिंपली सांगतो पहा, लक्षात घ्या. एक्झाम्पल बघूया. परत हा एक रेक्टँगल आहे समजा, याचे 4 इक्वल पार्ट्स केले, हे 4 इक्वल पार्ट झाले. ओके, किंवा याला आपण पुढे पण लिहू शकतो. याला 1 होल जर आपल्याला दाखवायचं आहे तर ऍज इट इज ठेवावं लागेल. सपोज दिस इज 1 होल, दिस इज 1 होल रेक्टँगल. याला आपण कन्वर्ट करूया, ब्रेकडाऊन करूया, याचं 4 मध्ये डिवाइड करूया इक्वली. सपोज आय हॅव मेड 4 इक्वल पार्ट्स. ओके, डन. 4 इक्वल पार्ट्स बनले त्याचे पैकी शेडेड पार्ट फक्त 3च ठेवतो. 3 parts are shaded. बस. तर याचा शेडेड फ्रॅक्शन काय असेल तर तो 3 quarter असेल. ओके ना. सो 3 parts together out of 4 are called as 3 quarters. रायटिंग सुद्धा कसं करणार तुम्ही याचं माहितीच आहे आपल्याला. टोटल पार्ट्स कुठे लिहायचे आहेत? ऍट द प्लेस ऑफ डिनॉमिनेटर. सो देर आर टोटल 1 2 3 4 parts ऍट द प्लेस ऑफ डिनॉमिनेटर. शेडेड पार्ट्स ऍट द प्लेस ऑफ न्यूमरेटर. हाऊ मेनी शेडेड पार्ट्स? 1 2 3. 3 parts together out of 4 called as 3 quarters. लिहिण्याची पद्धत 3/4 पहिली पद्धत. दुसरी पद्धत कशी लिखाण करण्याची? 3/4 किंवा अजून एक पद्धत कुठली? 3 quarters. टायटलच 3 quarters. ओके. So in these 3 manners you can represent 3 quarters. या 3 पद्धतीने तुम्ही हे 3 quarter रिप्रेझेंट करू शकता. आता पुढचा एक भाग आपल्याला छोटासा बघायचा आहे, तो म्हणजे काय? मिक्स्ड फ्रॅक्शन्स. ओके, आता त्याच्याबद्दल काय करायचं आहे, त्याचं प्रेझेंटेशन कसं ते पाहायचं आहे आपल्याला. ओके, लक्षामध्ये घ्या. आता तुमच्या समोर आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. डरणे का नाही? ओके, सो व्हॉट इज द मिक्स्ड फ्रॅक्शन? अरे याच्या नावातच आहे ना मिक्स. हा कसा आहे? मिक्स आहे. मिक्स म्हणजे काय की सगळ्या गोष्टी एकत्र गाठल्या की जे काय तयार होतं त्याला म्हणायचं मिक्स. आता एक लक्षात घ्या, मिक्स्ड फ्रॅक्शन असं नाव पडलंय. मग फ्रॅक्शन म्हणजे काय ते आता आपल्याला कदाचित किंवा यापूर्वी लक्षात आलेलं आहेच आहे. ओके, मग फ्रॅक्शन सोबत जर होल नंबर अटॅच केला झालं की मिक्स. काय म्हणालो मी? फ्रॅक्शन सोबत जर होल नंबर अटॅच केला किंवा होल नंबर सोबत फ्रॅक्शन अटॅच केला, that's all. It is called as a mixed fraction. एवढं सोपं आहे. हा, when a whole number is taken with a fraction, then it is called as a mixed fraction. So write down the definition. पहा definition काय सांगतेय. The whole number with a fraction is called as mixed fraction. म्हणजे एखादा पूर्णांक जेव्हा अपूर्णांकाच्या सोबत येतो तेव्हा त्याला मिक्स्ड फ्रॅक्शन म्हणतात, मिश्र अपूर्णांक म्हणतात. एक्झाम्पल कसं बाबा नेमकं? जसं की अगदी सुरुवातीला मी मागे तुम्ही जर व्हिडिओ मध्ये पाहिला असेल तर उदाहरण दिलेलं आहे तुम्हाला सुरुवातीलाच फ्रॅक्शन कन्सेप्ट सांगत असतानाच की बाबा 3 फ्रुट्स आहेत आणि ते तुम्हाला इक्वली डिवाइड करायचे आहेत. किती जणांमध्ये? 2 जणांमध्ये. मग त्यावेळेला काय होतं? दोघांना 1 होल मिळतो, पण ह्याचं काय करावं लागतं? तिसऱ्याचं हाफ बनवावं लागतं. काय बनवावं लागतं? हाफ बनवावं लागतं. आणि मग त्या सेन्सनी जर आपण विचार केला की इथे एक होल आहे आणि एक हाफ पण सोबत आहे, मग एक होल नंबर पण आहे आणि एक फ्रॅक्शन पण आहे. इज दॅट क्लिअर? म्हणजे दोघाला 1.5 मिळतील ना, एकाला 1.5 दुसऱ्याला 1.5 1.5 3. हा 1.5 म्हणजेच 1.5 असतो. ठीक आहे, म्हणजे एक होल नंबर आहे दुसरा फ्रॅक्शन आहे.
तर होल नंबरच्या सोबत फ्रॅक्शन जोडला की त्याला काय म्हणायचंय, मिक्स्ड फ्रॅक्शन. आणि मग म्हणून याला लिखाणाची पद्धत काय आहे, वेन वी डिवाइड दीज 3 फ्रुट्स इक्वली इन 2 बॉयज or 2 girls, that time we have to divide as 1.5 to 1 boy and 1.5 to another boy. Okay, so how to write that 1.5? तर तो लिहायचा कसा, तर 1 as it is लिहायचा आणि हाफ त्याच्या पुढे लिहायचा. याला लिहित असताना कसं लिहितो, 1 हे दिसतंय का, 1 as it is, आणि पुढे जे दिसते ते काय आहे. बरं मला सांगा, हा 1 काय आहे, फ्रॅक्शन आहे का, नाही. तो काय आहे, तर तो आहे होल नंबर, पूर्णांक आहे. आणि पुढे दिसतो तो हाफ, हा काय आहे, हा फ्रॅक्शन आहे. मग एक होल नंबर आणि एक फ्रॅक्शन दोन्ही एकत्र आले की त्याला म्हणायचं मिक्स्ड फ्रॅक्शन. पण लिखाण कसं करणार, 1 ला 1 ऍज इट इज लिहा, त्या दोघांच्या मध्ये ओळख घालून द्यायसाठी अँड लिहा. काय लिहा, अँड लिहा, 1 अँड. आता 1/2 ला काय म्हणतो, हाफ म्हणतो, अ हाफ. संपला बघा. कसं लिहिलं आपण, 1 and a half. मग ह्यालाच म्हणायचं आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. ठीक आहे. आता जसं मी 1 and a half लिहिलंय तसंच 1 and a quarter लिहिण्याची पण पद्धत आहे. 1 and a quarter कसं लिहिणार बाबा, सोपं आहे, सांगतो. पहिल्यांदा 1 लिहिलं सर, पुन्हा काय लिहायचंय, अँड अ क्वार्टर. अ क्वार्टर कसा लिहितो बे, कसा लिहितो अ क्वार्टर, 1/4. तर ह्याला म्हणायचं 1 and a quarter. इज दॅट क्लिअर, 1 and a quarter. त्याच्यानंतर समजा 1 and 3 quarters. काय लिहायचंय, 1 and 3 quarters. आता इथं 1.5 तर ऑलरेडी झालंय ना, 1.5. इथं झालं 1 and a quarter. आता 1 and 3 quarter लिहायचंय. बाबा हे 1 आहे, 1 ला 1 ऍज इट इज लिही. अँड 3 क्वार्टर्स आहे, 3 क्वार्टर म्हणजेच काय रे, 3/4. तर हे जे प्रेझेंटेशन इथं दिसतंय तुला बाबा, लक्षात घे, गोंधळ घालशील इथं, म्हणून मध्ये रेश मारली. 1 and 3 quarters या फॉर्मॅटमध्ये. बरं दर वेळेला 1 andच आहे का, असं काही नाही राजा. तर लक्षात घे, तुला जर असं लिहायचंय कसं, 15 and 3 quarters. कसं लिहू गुरुजी, घाबरू नको बाळा, लक्ष दे. 15 आहे ना, चल 15 ऍज इट इज ली. अँड किती क्वार्टर आहे, 3 quarters. ओके, नो प्रॉब्लेम, 3/4. संपलं. 15 and 3/4 किंवा 15 and 3 quarters. इज दॅट क्लिअर. तर अशा पद्धतीने हा जो फ्रॅक्शनशी रिलेटेड डेटा आहे तो तुमच्या अतिशय महत्वाचा आहे, कामाचा आहे. एक्झाम मध्ये प्रश्न कसा पडतो आणि त्यावेळेला काय करायचं तेवढं एक शेवटच्या टप्प्यात तुम्हाला सांगतो. बघा, प्रश्न असा पडतो, एखादी डायग्राम दिलेली असते लाईक दिस. समजा अशा प्रकारची आकृती असते, त्या आकृतीमध्ये 4 भाग केलेले असतात आणि त्यापैकी एखादा भाग रंगवा किंवा रंगवलेला असतो. आणि तुम्हाला प्रश्न काय केलेला असतो, राईट अ फ्रॅक्शन फॉर शेडेड एरिया अँड राईट अ फ्रॅक्शन फॉर नॉन शेडेड पार्ट. शेडेड पार्ट साठी किंवा अनशेडेड पार्ट साठी किंवा नॉन शेडेड पार्ट साठी फ्रॅक्शन लिहा म्हणतात. ते सुद्धा मी या ठिकाणी दाखवतो. पहिल्यांदा शेडेड साठी फ्रॅक्शन कसा लिहिणार, पहा शॉर्ट मध्ये सांगतोय. शेडेड साठी फ्रॅक्शन कसा लिहिणार, आपलं ठरलेलं आहे. टोटल पार्ट्स कधी पण कुठे लिहायचे, बुडाला खाली डिनॉमिनेटरच्या प्लेसला. ठीक आहे, टोटल पार्ट्स आपल्याला डिनॉमिनेटरला लिहायचे आहेत. आता या आकृतीचे टोटल पार्ट्स किती आहेत, 4 आहेत. 1 2 3 4 आहेत, तर ते 4 खाली लिहा. शेडेड साठी फ्रॅक्शन बनवायला तुम्ही, कशासाठी फ्रॅक्शन बनवायला आहे, शेडेड साठी. मग शेडेड किती आहेत, एकच आहे, तर त्याला लिहा 1/4. म्हणजे झाला का नाही 1 क्वार्टर. आता दुसरं याच्यामधलं अनशेडेड साठी कसा लिहायचा, अनशेडेड. ठीक आहे, आय होप तुम्हाला ह्या साईडचं सुद्धा दिसत असावं. लेट मी चेक करतोय. अरे बाबा दिसतंय, काय प्रॉब्लेम नाही. अनशेडेडचा फ्रॅक्शन कसा लिहिणार, सिंपल आहे. टोटल पार्ट्स ऑल टाइम डिनॉमिनेटरला लिहायचे. टोटल पार्ट्स किती आहेत, त्याच्यामध्ये 4 पार्ट्स आहेत. त्यातले शेड न दिलेले म्हणजेच अनशेडेड किती आहेत, 1 2 3 आहेत. म्हणजे काय झालं, 3/4 झालं. लक्षात येते का नाही. मग शेडेडचा फ्रॅक्शन 1/4, अनशेडेडचा फ्रॅक्शन 3/4. अबे लक्षात घ्या, तुमचं आन्सर करेक्ट आले का रॉंग आले ते बघायची पद्धत सांगू का. ओके सांगतो. या दोघांची बेरीज करा. बेरीज जर 1 आली तर उत्तर करेक्ट आहे. आता कुठं करून दाखवू, इथं दाखवतो. हे बघ, पहिला फ्रॅक्शन काय आहे, 1/4 आहे. प्लस दुसरा फ्रॅक्शन काय आलाय,
3/4 आलाय. ठीक आहे, हो का. आपलं काय ठरलंय, जर डिनॉमिनेटर सेम असताना न्यूमरेटरची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. तर इथं डिनॉमिनेटरला या दोघांपैकी एक 4 घेतला, न्यूमरेटरला काय करायचे आहे, ऍडिशन करायचे. 1 + 3 मीन्स 4. 4 × 1 = 4. म्हणून आता आपला आन्सर करेक्ट आहे. तर असो, या फ्रॅक्शनशी रिलेटेड सब इन्फॉर्मेशन जी की तुमच्या क्लाससाठी आवश्यक आहे इथे क्लिअर करण्याचा आपण पूर्ण ऑनेस्ट प्रयत्न केलेला आहे बेटा. ठीक आहे, सगळं तुम्हाला समजलं असेल. समजलं नसल्यास कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आवडलं तर शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.